नमस्कार, मी मोरेश्वर सावंत. एक दशावतारी कलावंत म्हणून तुम्हाला ओळख आहेच, पण त्याचबरोबर आज जो मी तुमच्या समोर आलोय तो या व्हिडिओच्या माध्यमातून, त्याला कारण दत्तमाऊली दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग या मंडळाचा मी एक सदस्य आहे. आणि या दत्तमाऊली मंडळावर गेली 6 वर्ष तुम्ही प्रेम केलात आणि यशस्वीरित्या या मंडळाचा प्रवास सुरू आहे. याला कारण लोकांचा असलेला प्रतिसाद आणि तुमचं प्रेम आणि गणपती बाप्पाची कृपा, दत्तमाऊलीची कृपा. पण रसिको, सांगायची आदराची गोष्ट म्हणजे दत्तमाऊली मंडळ हे 20 ऑगस्ट 2020 रोजी स्थापन झालं. याला कारण होतं, या मंडळाचा एक वेगळा मानस होता, या मंडळाचा एक वेगळा हेतू होता की दशावतार कलेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी हे मंडळ स्थापित झालं. दशावतार कला अजूनही केवळ चंद्रसूर्य असेपर्यंत अशीच प्रगतीपथावर राहो, यासाठी या कलेला अनेक नवीन नवीन कलाकार मिळो, म्हणूनच दत्तमाऊली दशावताराच्या माध्यमातून सन 2021 पासून दरवर्षी प्रशिक्षण शिबिर राबवलं जातं. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक नवीन कलाकारांना या कलेचे धडे देऊन या कलेचं मार्गदर्शन केलं जातं. त्याचबरोबर हे मंडळ बहुउद्देशीय मंडळ आहे आणि या मंडळाचे हेतू अनेक आहेत. समाज उपयोगी कार्य करणं, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय उपक्रम, असे अनेक उपक्रम आम्ही आतापर्यंत राबविले. सन 2023 मध्ये आम्ही 3ऱ्या वर्षाची पूर्तता करीत असताना वेंगुर्ला येथे प्रवास दत्तमाऊलीचा 16 त्रैवर्ष पूर्तीचा असा महोत्सव साजरा केला. या महोत्सवात प्रशिक्षण शिबिर आणि एका ज्येष्ठ कलावंतांना कला तपस्वी पुरस्कार हा दत्तमाऊली मंडळाच्या वतीनं देण्याचं आम्ही योजिलं. त्या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ दशावतार कलावंत भीष्माचार्य श्रीयुत यशवंत काका तेंडुलकर यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर सन 2024 या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ दशावतारी कलावंत भास्कर सामंत राहणार तरंदळे यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर सन 2025 या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ दशावतारी कलावंत तुकाराम उर्फ अण्णा गावडे राहणार रांगणात उसुली यांना प्रदान करण्यात आला. दरवर्षी 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेऊन हे मंडळ या कलेला ऊर्जित अवस्था देते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलो. याला कारण या वर्षीचं आमचं प्रशिक्षण शिबिर आणि कला तपस्वी पुरस्कार सोहळा येत्या रविवार 23 ऑगस्ट 2026 रोजी रामेश्वर मंगल कार्यालय वालावल हुमरमाळा या ठिकाणी अगदी उत्साहात पार पडणार आहे. या दिवशी सकाळी 9 वाजता उद्घाटन सोहळा, त्यानंतर 4 वाजेपर्यंत प्रशिक्षण शिबिर राबविलं जाणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात ज्येष्ठ कलावंत उपस्थित राहून होतकरू दशावतार कलावंतांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि सायंकाळी 4 वाजता कला तपस्वी पुरस्कार यंदाच्या वर्षी 2 ज्येष्ठ दशावतारी कलावंतांच्या जीवन गौरवासाठी देण्यात येणार आहेत. एक मरणोत्तर पुरस्कार आहे आणि दुसरा जे या कलेत अनेक वर्ष सेवा करून आज सेवानिवृत्त होऊन आहेत अशा ज्येष्ठ दशावतारी कलावंतांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. तेव्हा त्यांची नावं मी आता आपल्याला सांगणार नाही, ते आपल्यासाठी कुतूहल असेल, कारण तुम्ही या सोहळ्यासाठी यायचं आहे आणि या ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान सोहळा, या सोहळ्याच्या ठिकाणी आपली उपस्थिती आम्हाला हवी. म्हणून या व्हिडिओच्या द्वारे रसिका मायबाप, कलाप्रेमींना, सर्व श्रोत्यांना, सर्व कलेतील बुजुर्गांना आणि कलाकारांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी मोरेश्वर सावंत, दत्तमाऊली पारंपरिक लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळ सिंधुदुर्ग यांचा प्रतिनिधी म्हणून निमंत्रण देतोय. येत्या रविवार 23 ऑगस्ट 2026 रामेश्वर मंगल कार्यालय वालावल हुमरमाळा सकाळी 9 वाजल्यापासून प्रशिक्षण शिबिर आणि सायंकाळी 4 वाजता कला तपस्वी पुरस्कार सोहळा होणार आहे. सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.